सांगली जिल्ह्यामध्ये मिनी मंत्रालय अर्थात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली आहे। आपण सध्या जयंत पाटील यांच्या साखराळे गावामध्ये आहोत। या ठिकाणी आपण पाहू शकता मतदार संपूर्ण रांगेत उभा राहिलेले आहेत। त्याचबरोबर कडेकोट असा पोलीस बंदोबस्त सुद्धा या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। जयंत पाटील यांच्या साखराळे गावात आपण सध्या आहोत। या ठिकाणी प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात झालेली आहे। एकंदरीत पाहिलं तर सांगली जिल्ह्यामध्ये 61 जागांच्यासाठी 211 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभा राहिलेले आहेत। त्याचबरोबर 122 पंचायत समितीच्या जागेसाठी 327 उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात उभारले आहेत। एकंदरीत पाहिलं तर ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी 9000 कर्मचारी या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी सांगली जिल्हा पोलीस प्रमुख संदीप गुगे यांनी या ठिकाणी 2,500 ते 3,000 पोलीस संपूर्ण जिल्ह्यामध्ये तैनात करण्यात आले आहे। संपूर्ण 10 तालुक्यामध्ये ही निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे। एकंदरीत पाहिलं तर या ठिकाणी 18,18,000 मतदार या ठिकाणी मतदान करणार आहेत। एकंदरीत पाहिलं तर 2039 मतदान केंद्रावर संपूर्ण सांगली जिल्ह्यामध्ये हे आजचं मतदान प्रक्रिया पार पडत आहे। एकंदरीत पाहिलं तर यामध्ये मिरजेतील खासदार विशाल पाटील आणि सुरेश खाडे यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। तर त्याचबरोबर जतमध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांच्याविरुद्ध सर्व पक्षीय त्यामध्ये काँग्रेसचे माजी विक्रम सावंत असतील, त्याचबरोबर या ठिकाणी रवी तमनगौडा पाटील असतील, विलासराव जगताप असतील यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। तर दुसरीकडे तासगावमध्ये संजय काका पाटील विरुद्ध आमदार रोहित पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। एकंदरीत पाहिलं तर विटा खानापूरला आमदार सुहास बाबर, आमदार गोपीचंद पडळकर त्यांचे बंधू ब्रह्मानंद पडळकर यांची प्रतिष्ठा या ठिकाणी पणाला लागलेली आहे। त्याचबरोबर पलूस कडेगाव या ठिकाणी पाहिलं तर संग्राम देशमुख विरुद्ध विश्वजित कदम यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहेत। शिराळामध्ये मानसिंगराव नाईक यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। सत्यजित देशमुख यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहेत। तर वाळवा आणि शिराळा या दोन्ही मतदारसंघांमध्ये आमदार जयंत पाटील आणि सत्यजित देशमुख यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। एकंदरीत पाहिलं तर आज प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया सुरू झालेली आहे। 9 तारखेला मतमोजणी होणार आहे। कॅमेरामन सुजितसोबत मी शंकर देवकुळे, TV9 मराठी, सांगली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।